सखी सावली काव्यांजली। काय तू कोण काय? पण प्रीतमचं प्रेम आहे ना अंजलीवर। मग तुला प्रीतमला आवरायला हवं मधुरा। घरात घुसले एकदाची। आता आम्हाला इथून कोण आणि कसं बाहेर काढतं ते बघूच। म्हणजे तू प्रीतमला अंजलीपासून दूर ठेव, हेच तर मी तुला सांगते। अगं प्रीतम एकदम साधा सरळ मुलगा आहे, इमोशनल आहे। अंजलीच्या नातेवाईकांबद्दल त्याला सिंपती वाटणारच। तिच्या नातेवाईकांना त्याच्यापासून दूर ठेव। उशीर झाला, निघते मी। सांगितलेलं लक्षात ठेवा सगळं। वेळ हातातून जाऊ देऊ नकोस। चल येते मी। वेळ हातातून निसटून गेली मधुरा। या घरावर आणि या सगळ्या संपत्तीवर माझा हक्क आहे, पण त्या अंजलीने हे बळकावलं। आता माझ्या हक्काचं सगळं परत मिळवून द्यायचा चान्स तिनंच मिळवून दिलाय। आता मी तो सोडणार नाही। मधुरा, अंजलीला अपशकुनी म्हणणारी ती हीच काकू का? आय गेस। वा, ह्यालाच मी तुझ्यापासून लांब ठेवायला सांगत होते। तुझी सून ह्यालाच घरी घेऊन आली। उद्या तुलाच घराबाहेर नाही काढलं म्हणजे झालं। तुम्हा दोघींना हातपाय धुवायचे असतील ना? तिथे रूम आहे, जाऊ शकता। मावशी, मी आलेच। चला। हिने तर सगळ्या घरावर कब्जा करण्याचा प्लॅनच केलेला दिसतो। मला न विचारता एकतर माहेरच्यांना इथे घेऊन आली, आल्यावर साधं सांगायलाही तयार नाहीये। आणि या दोघी तर इथे परमनंट मुक्कामाला आल्यासारख्या बॅग घेऊन आल्यात। नाही, मी हे चालू देणार नाही। काहीतरी ऍक्शन घ्यावीच लागेल मला। सॉरी सॉरी। काव्या, हाँ काय ग? प्रेझेंटेशन डन? नाही, खरं तर तेच करायचा प्रयत्न करते। मला उशीर होतोय, घरी माझी मुलं वाट बघत असतील ना। माझी ड्युटी खरं तर संपली आहे, पण हे आजच पूर्ण करायचं म्हणून सांगितलंय आणि मी यापूर्वी हे कधी केलं नाहीये ना। काय करायचं, कसं ते पूर्ण करायचं काही कळत नाहीये। मी रिलॅक्स, मैं हूं ना।
अगं हे सगळं आधी सांगायचं ना मला. बरं ठीक आहे, मला सांग तुला इंडियन फ्रेंच फ्युजन करता येईल किंवा अशा काही रेसिपीज तू शोधून ठेवल्यास का? हो हो, मला त्यापैकी काही रेसिपीज माहिती आहेत. काही आधीपासून माहिती होत्या आणि काही मी नेटवर सर्च केल्या होत्या. त्याच्यामध्ये सूप्स आहेत, सँडविचेस आहेत आणि डेझर्ट सुद्धा आहेत. ते सगळं माहिती आहे. गुड. अगं तर मग झालं. आता तुला फक्त याचं टेक्निकल प्रेझेंटेशन करायचंय. ते नाही माहित मला कसं करतात ते. दाखवते मी तुला. सॉरी यार, हे सगळं मी तुला सकाळीच दाखवायला होतं, हो ना? ठीक आहे, आत्ता हो. अरे वा, झालं की. सोपं आहे. एवढंच करायचं होतं. तू खूप टेन्शन घेतेस हा? अगं एवढं टेन्शन घेत जाऊ नकोस. आणि अगं आपल्याला इथे एक्सपेरिमेंट करायला अहो ठीक आहे चहा. आई तू का केलास चहा? काव्या ऑफिसला गेलीये, मग दुसरा कोण चहा करणार? अजून आली नाही? इतका उशीर? अरे झाला असेल उशीर तिला. तू कशाला चिडतोयस एवढा? अगं मी कुठे चिडतोय? नाही मला यायला हवी होती इतकंच. झालं. आवडलं सरांना. खरंच थँक्यू. बरं झालं, तुझ्यामुळे आज मी हे सगळं नीट करू शकले. काव्या मॅडम चहा. काव्या मॅडम चहा आलाय तुमच्यासाठी, घ्या तो. हो. आज पहिल्यांदा माझ्यासाठी कोणीतरी चहा करून आणला. नाहीतर आजपर्यंत मीच सगळ्यांसाठी चहा बनवत होते. खरंच घरातून बाहेर पडल्यावर एका बाईचं आयुष्य किती बदलून जातं ना. आई का उशीर का झाला असेल हिला? घेईल ग. फोन तरी करून बघा. केला होता, लागला. डॅडू मला क्राफ्टसाठी मदत करतोस का? निमिष बाळा ऐक ना, हे बघ क्राफ्ट्स वगैरे मला जमत नाही आणि तसंही आता मी खूप टेन्शन मध्ये आता. प्लीज डॅडू कर ना मदत प्लीज. मला ते शाळेत सबमिट करायचंय. मिश, आई आली की करेल तुला मदत. हा कधी येणार? मी तिचीच वाट बघतोय. सकाळी शाळेत जाताना सांगितलं होतं तिला आज कम्प्लीट हवे म्हणून. काय 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 हे आज कम्प्लीट करायचंय आणि तरीही उशीर केला?